मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहोत प्रामाणिकपणाचे फळ. एका छोट्या गावात रमेश नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, पण तो मन लावून शेती करत असे. मेहनतीमुळे गावात सगळे त्याचा आदर करत, पण तरीही त्याचे आर्थिक हाल चालतच असत. एके दिवशी रमेश आपल्या शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने खोदून पाहिले तर आत एक जुना माठ मिळाला. माठ उघडला तर त्यात सोन्याच्या नाण्यांचा खजिना होता. क्षणभर त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. तो विचार करू लागला, हे नाणे मी जर वापरले तर माझं आयुष्य बदलून जाईल. पण हा खजिना कुणाचा तरी असणार. थोडा विचार करून रमेश गावच्या पाटलांकडे गेला आणि त्यांना सगळं सांगितलं. पाटलांनी माठ पाहिला आणि चौकशी केली. थोड्याच वेळात समजलं की हा खजिना जुन्या काळी गावातील एका सावकाराच्या घरातून हरवला होता. सावकाराचा नातू अजूनही गावातच राहत होता. रमेशने तो खजिना त्याला परत दिला. त्या नातवाने रमेशच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन त्याला अर्धा खजिना बक्षीस म्हणून दिला. रमेशने नम्रतेने नकार दिला, पण शेवटी सर्वांच्या आग्रहाने थोडेसे नाणे स्वीकारले. त्या दिवसानंतर रमेशचे नाव गावभर गाजले. लोक त्याच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण देऊ लागले. तात्पर्य, प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही.